अध्याय 36. श्री गणेशाय नमः. शिष्योत्तम नामकर्णी लागे सिद्धाचे चरणी, विनवी तसे कर जोडणी, भक्तिभावे करुणिया. जय जयाजी सिद्धमुनी तू तारक भवारणी, तूची होसी ब्रह्मज्ञानी, अविद्या तिमिर भास्कर. माया मोहर जनित होतो आपण निद्रिस्त, कृपासागर श्री गुरुनाथ जागृत केले आम्हासी. तिमिरहरण भास्करू मज भेटलासी गुरु, कडे केले भवसागरू. चिन्मयात्मक सिद्धमुनी ऐसे म्हणून सिद्धासी, विनवी भावभक्तीसी गुरुमूर्ती संतोषी, अभय कर देतेसे. पुढे चरित्र केवी झाले, विस्तारावे स्वामी वहिले. आमुते स्वामी कृतार्थ केले, ज्ञानामृत प्राशून कथा अमृत ऐकता श्रवणी. तृप्ती न होय अंतकरणी, निरोपावे विस्तारुणी. म्हणून या चरणी लागला सिद्ध म्हणे नामधारका. पुढील कथा झाली निका, एक चित्त तुम्ही ऐका. ज्ञान होय समस्तांसी, गाणगापुरी असता श्रीगुरु. महिमा वाढली अपरंपारू, बोलता असे विस्तारू. तावन मात्र सांगत असो, महिमा एक एक सांगता. विस्तार होईल बहुकथा, अवतार श्रीहरी साक्षता. कवन शक्य वर्णावया, तया गाणगापुरात होता विप्रवेदरत. विरक्त असे बहुश्रुत, कर्मे मार्गे वर्ततसे. न घेतला पतिग्रह त्याने, परान्नासी न वचनेने. मिथ्या वाचनेने अनुवाद आपण न करीची. नित्य शुष्क भिक्षा करी, तेने आपुले उदर भरी. त्याची नारी असे घरी, क्रोधवंत परियेसा. याचक वृत्ती तो ब्राह्मण कंठी. संसार सामान्यपणे अतीत अभाग्या तविने. न घेई अन्न प्रत्यही, तया ग्रामे प्रतिदिवशी. विप्रयती समाराधनेसी, सहस्र संख्या ब्राह्मणांशी. मिष्टान्न घालिती परियेसा, समस्त जाऊनी भोजन करीती. त्या विप्रवनिते प्रती येऊनिया ग्रही स्तुती करीती. अनेक परींची पक्वाने ऐकुनी, तया विप्रनारी नाना परी दुःख करी. परमेश्वरा श्रीहरी म्हणून चिंती मनात, कैसे दैव आपले हीन. नेने स्वप्नी ऐसे अन्न, दरिद्री पतीसी वरुण. सदा कष्ट भोगीतसी, पूर्वजन्मीची आराधन. तैसा आपणाशी पतिहीन, सदा पाहे दरिद्रपण. वर्ततसो देवराया समस्त विप्र स्त्रियांसहित. नित्य परान्न भोजन करीत, पूर्वजन्मीचे सुकृत केले होते समस्ते. आपला पती दैवहीन, कदा नेने परान्न भोजन. काय करावे नारायण म्हणून चित्ती मनात. वर्तता ऐसे तया स्थानी, आपला विप्र महाधनी. अपरपक्षे करणे मनी, म्हणून आला परियसी तया स्थानी. विप्रांसी शन दिले परियसी, सवे त्यांच्या स्त्रियांसी. अवंतिले तीही परियसा, देखोनी ते विप्रवनिता. पतीजवळ आली त्वरिता, सांगती झाली विस्तारता. आमंत्रण ब्राह्मणांचे, अनेक परीची पक्वाने. देतात वस्त्रे परिधाने, अपार दक्षिण द्रव्य दाने. देतात एके प्राणेश्वरा, याती स्वामी अंगीकारणे. अथवा आपण निरोप देणे, कांक्षा करीती माझे मन. अपूर्व अन्न जेवावे, ऐकुने तियांचे वचन. निरोप देते ब्राह्मण, सुखे जावे करी भोजन. आपणा न घडे म्हणतसे, निरोप घेऊनी तयेवेळी. गेली तया ग्रहस्थाजवळी, आपण येऊ भोजन काळी. म्हणून पुसे तयासी, विप्रमयती येसी. आम्ही सांगू दंपतीसी, बोलावी आपुल्या पतीसी. तरीच आमुच्या ग्रहा यावे, ऐकुनी दयांचे वचन. झाली नारी खेदे खिन्न, विचार करी आपुले मन. काय करावे म्हणून या, म्हणे आता काय करणे. कैसे दैव आपुले उणे, बरवे अन्न स्वप्नी नेणे. पती करिता आपणासी, विचारुनी मानसी. आली नृसिंह गुरुपासी, नमन करी साष्टांगेसी. अनेका परी विनवितसे, म्हणे स्वामी काय करणे. बरवे अन्न कधी नेणे, आपुले पतीसी सांगणे. आवंतने बरवे येतसे, सांगू म्हणती दंपतीसे. माझा पती नायके वचनासी, न वचे कधी परान्नासी. काय करू म्हणतसे स्वामी, आता कृपा करणे. माझ्या पतीचे सांगणे, बरवी येता ते आमंत्रणे. अन्न वस्त्र देता ती ऐकोनी तियेचे वचन. श्रीगुरु हास्यवदन, बोलून या तक्षण. सांगती तया द्विजेसी, श्रीगुरु म्हणती तयासी. जावे तुम्ही अवंतनेसी, तुझे स्त्रियेचे मानसी. असे मिष्टान्न जेवावे, तिचे मनीची वासना जाण. तुवा पुरवावी कारण, सदा दुश्चित अंतकरण. कुल स्त्रियेचे असो नये, ऐकोने श्रीगुरूंचे वचन. नमन करीतो ब्राह्मण, विनवितसे कर जोडून. परान्न आपण नेमासे,
गुरुवचन जो न करी तोची पडे रौर घोरी. निरोपी तुमचा माझ्या श्री जाईन त्वरित मन तसे. सोनिया श्रीगुरुशी आले दंपत्य आवंतनेसे. आनंद झाला बहुवसी त्या विप्रश्री येते. पितृनाम उच्चारण संकल्प करीतो ब्राह्मण. अनेक परिचय मिष्टान्न वाढिती तया दंपतीशी. भोजन करिता समयापस दिसे विपरीत तियसी. शान सुकर येऊनी हर्षी समागमे जीविताती. कंटाळले तिचे मन उठली आपण तेजून. अन्न ते जे जीवित होते ब्राह्मण त्या समस्तांशी सांगतसे. ऐसे परी पतीसहित आली नारी चिंता करत. पतीस सांगे वृत्तांत. श्वान उच्छिष्ट जेविले ते. श्रेयसी म्हणे तो ब्राह्मण तुझेनी आपुले दैवहीन घडले आपणासी परान्न. उच्छिष्ट श्वान सुकरांचे ऐसे म्हणून श्रेयसी आली दोघे श्रीगुरुपासी. नमन केले परियसी एका श्रुते एकचित्ते. श्रीगुरु म्हणते तियसी कैसे सुख परान्यसी सदा दुखविसी पतीसी. पुरले तुझे मनोरथ ऐसे वचन ऐकोनी लागे नारी. श्रीगुरुचरणी विनय तसे कर जोडणी. क्षमा करणे स्वामिया मंदमती आपणाशी. दोष घडिले पतीसी नेले आपण परान्नासी. क्षमा करणे स्वामिया चिंता करी द्विजवरू. म्हणे स्वामी काय करू दोष घडला अपारू. व्रतभंग झाला म्हणून परान्न न घावे म्हणून संकल्प होता माझे मनी. मिळाले सती वैराणी दोष आपणा घडविले ऐकोनी तयाचे वचन. श्रीगुरु म्हणते हासून पुरविले श्रियेचे वसना. आता तिचे मन झाले कधी न वचे परान्नासी. वर्तले तुझ्या वाक्या सरसी न करी चिंता मानसी. दोष तुझ नाही जाण आणि एक सांगे तुझ. जेने धर्म घडती सहज आडला असेल एखादा द्विज. देवा पितृकर्माविने कोणी न कळती मिळती विप्र त्यासी. जावे तेथे भोजनासी जरी तेथे तू न जासी. अनंत दोष असे जाण. श्रीगुरूंचे वचन ऐकून साष्टांगी करी नमन. विनय तसे कर जोडून. विनंती माझी परियेसा अन्न घ्यावे कवना घरी. घडतील दोष कवने परी जाऊ नये कवना घरी. निरोपावे स्वामिया विप्रवचन ऐकून. श्रीगुरु सांगती विस्तारून सावधान करून मन. एका श्रोते सकळीक श्रीगुरु म्हणती विप्रासी. अन्न घ्यावया पुरेसे गुरुभुवनादी की हर्षी. जेवावे शिष्य वर्गा घरी. वैदिकादी विद्वजन मातुळ आपुला शुश्रूरा जन. सहोदरादी साधुजन तया घरी जेवावे. वडला विप्र ब्राह्मणाविन त्याचे घरी घ्यावे अन्न. करावे गायत्री जपन दोष जाती अवधरा. विप्र म्हणे श्रीगुरुशी विनंती माझी परियसी. निषिद्ध अन्न आम्हासी कवन्या घरी जेवू नये. श्रीगुरु सांगती ब्राह्मणाशी अन्न वर्जित घरे ऐसे. अपार असे स्मृती चंद्रिकेसी. ऋषी संमते सांगेन नित्य माता पित्यांसी. सेवा घेती अतिदोषी जाऊ नये तया घरासी. धन लोभिष्ट द्विजांघरी करत्र पुत्र कष्टोनी. धर्म करी विप्रा लागुनी आणि अन्न निषेध तया भुवनी. दोष घडती जविला गर्विष्ठ चित्रिक शस्त्रधारी. विप्रदान मलयुद्ध करी विना वाद्य ज्याचे घरी. न घ्यावे अन्न ब्राह्मणाने बहिष्कारी विप्रा घरी. याचक वृत्तीने उदर भरी अन्न वर्जवावे तया घरी. आत्मस्तुती परनिंदक बहुजन एक अन्न करीती. पृथक वैश्वदेव न करीती वर्जावी अन्ने विप्रजाती. महादोष बोलिजे गुरु म्हणून समस्तांशी. आपण मंत्र उपदेशी शिष्य रहाटे दुर्वृत्तीसी. त्या गुरु घरी जेवू नये क्रोधवंत ब्राह्मण असे. अन्न न घ्यावे त्या ग्रही ऐसे. स्त्रियेसी वर्जिता पुरुष जैसे. जेवू नये तया घरी. धन गर्वित तामसा घरी. कृपण निद्रव्य व्याभिचारी. दांभिक दुराचारी विप्रा घरी. अन्न तुम्ही वर्जावे पुत्रा पती ते सोडून. वेगळी असे जे ब्राह्मणी वर्जावे अन्न साधुजनी. महादोष बोलिजे श्रीजित असे एखादा जरी. विप्र सुवर्णाकार करी सदा बहुयाचक जरी. तया घरी न जेवावे खळ राजसेवका घरी. लोह काष्ट छेदन करी वस्त्र धुत्या रजका घरी. दान विप्रे घेऊ नये मद्यपान नरा घरी. याचने उदरपूर्ती करी. वेश्मी सहजार असे नारी. दान विप्रे न घ्यावे तस्कर विद्या असे जासी. द्वारपाळका घरी परियसी. न घ्यावे अन्न कुटिलासी. महादोष बोलिजे द्रव्य घेऊन शुद्रा करी. अध्ययन सांगे द्विजवरी.
अन्न वर्जावे तया घरी, घोडी विकी जो ब्राह्मण, भागवत कीर्तन नाही करी, धूतकर्मी आणि अतिनिष्ठुरी, स्नानाविन भोजन करी, तया घरी जेवू नये, न करी संध्या सायंकाळी, दान न करी कदा काळी, पितृकर्म वर्जिता कुळी, तया घरी न जेवावे, दंभार्थाने जो तप करी, अथवा कापट्यरूपी जरी द्रव्य घेऊन जप करी, तया घरी जेवू नये, ऋण देऊन एखाद्याशी उपकार द्यावी परीयसी, द्रव्य सांची कलत्रेसी, तया घरी जेवू नये, विश्वासघातकी नराघरी, अनित पक्षपात करी, स्वधर्म सांडी दुराचारी, पूर्वज मार्ग सोडिल्या घरी, विद्वजन ब्राह्मण साधुशी, एखादा करी अतिदेशी, अन्न वर्जावे तुम्ही हर्षी, तया घरी जेवू नये, कुळदैवत माता पिता सोडून जाये जो परता, आपुलाले गुरुसी निंदिता, जेवू नये तया घरी, गो ब्राह्मण वध करी, श्रीवधू नर असे जरी, अन्न घेता दोष भारी, श्री गुरु म्हणती विप्रासी, अशाबद्ध सदा नरू, धरुणी राहे एका दारू, दान देता वर्जी नरू, जेवू नये तया घरी, समस्त जातीसी करी शरण, तोची चांडाळ होय जाण, घेऊ नये त्याचे अन्न, नमन न करी विप्रासी, आपुल्या कन्या ज्या मातेसी, क्रोधे करून सदा दुषी, न घ्यावे अन्न त्या घराशी, निपुत्राचे घरी देखा, पंचमहायज्ञ करी आपण, जेवी अनिकाचे घरी अन्न, परपाक करी तया नाम जान, तया घरी जेवू नये, विवाह झाला असता आपण, पंचमहायज्ञ न करी ब्राह्मण, स्थाली पाक निवृत्ती नवजाने, न जेवावे तया घरी, घरचे अन्न दूषण करी, परान्नाची स्तुती करी, अन्न वर्जवावे तया घरी, शोपच नामे तयांचे, भानसपणे उदरभरी, अन्न घेता तया घरी, डोळे जाती अवधारी, आंधळा होय अल्पायुष्य, बधीर होय शरीरहीन, स्मृती मेधा जाये जाण, धृती शुद्धी जाये जाण, माणसाचे घरी जेवू नये, गृहस्थ धर्मे असे आपण, दान धर्म न करी जाण, अद्वैत शास्त्र बोलू नये, तया घरी जेवू नये, परगृही वास आपण, परान्न जेवी जो ब्राह्मण, त्याचे जितुके असे पुण्य, यजमानासी जाये देखा, तया यजमानाचे दोष लागती त्वरित, भोजन स्पर्श त्याचे कारणे निषिद्ध असे, परान्न तुम्ही वर्जवावे, भूदान गोदान सुवर्णदान, गजवाजी रत्नदान, घेता नाही महादूषण, अन्नदान अतिदोष असे, समस्त दुष्कृत परान्नाशी, घडती देखा ब्राह्मणासी, तैसेची जाना परश्रेयसी, संग केलिया नरक होय, परग्रही वास करिता, जाय आपुली लक्ष्मी त्वरिता, अमावशेशी परान्न जेविता, मास पुण्य जाये देखा, अगत्य जाणे परान्नेसी, न बोलविता जाये संतोषी, जाता होती महादोषी, शूद्रे बोलाविता जाऊ नये, आपुल्या कन्येच्या घराशी, जाऊ नये भोजनाशी, पुत्र झालिया कन्येसी, सुखे जावे अवधरा, सूर्य चंद्र ग्रहणेसी, दान घेऊ नये परीयसी, जात अथवा मृत सुतकेसी, जाऊ नये परीयसा, ब्राह्मणपणाचा आचार, कवन रहाटे द्विजवर, तैसे जरी करीती नर, त्यांची कैसे दैन्य असे, समस्त देव त्यांचे होती, अष्ट महासिद्ध साधती, ब्राह्मण कार्य आचरती, कामधेनू तया घरी, विप्र मदांदे व्यापिले, आचार कर्म सांडिले, याची कारणे दरिद्र झाले, स्वधर्म नष्ट होऊन या, विप्र विनवी स्वामीसी, आमुची विनंती परीयसी, सकळ आचार धर्मासी, निरोपावे दातारा, श्री गुरुमूर्ती कृपासागरू, त्रिमूर्तीचा अवतारू, भक्तजनांचा आधारू, निरोपावे आचार ब्राह्मणांचे, श्री गुरु म्हणती तयासी, ब्राह्मणांचा आचार पुस्ती, सांगेने एक विस्तारेसी, पूर्वी ऋषी आचरले जे, नैमिषारण्य समस्त ऋषी, तप करीती बहुदिवशी, आला पराशर ऋषी, म्हणून समस्त वंदिती, समस्त ऋषी मिळवणी, विनविता ती कर जोडणी, ब्राह्मणांचे आचरण केवी करावे म्हणती ते, आता आम्ही आचार करीतो तेने संशय म्हणे येतो, ब्रह्म ऋषी तुम्ही म्हणून पुसतो, तुमचा उपदेश आम्हा व्हावा, गुरुमुखे विनमंत्र, ग्राह्य नव्हे हो पवित्र, तैसा श्री गुरु तू सत्पात्र, आचार आम्हा सांगावे, पराशर म्हणे ऋषी
श्री सांगेन आचार तुम्हासी जेणे होय अप्रयासी सर्व सिद्धी पावती ब्रह्ममूर्ती उठोनी श्री गुरु स्मरण करुणी मग धावा मूर्ती तिनी ब्रह्म विष्णू महेश्वर मग स्मरावे नवग्रह सूर्यादि केतू सह सनत कुमार सनक सनंदन सह स्मरावे तये वेळी सह नारद तुंबर देखा स्मरावे सिद्धयोगी देखा सप्त समुद्र सती जेका स्मरावे सप्त पितृदेवता सप्त ऋषी ते स्मरुणी सप्त द्वीपे सप्तभुवनी समस्त नामे घेऊनी ऐसे म्हणावे प्रातस्मरण मग उठावे शयनस्थानी आचमन करुणी दोन्ही लघु शंकेशी जाऊनी शोचाचमन करावे पराशर म्हणे ऋषीसी ऐका आचमन विधीसी सांगतसे विस्तारसी जे जे समय करणे एका स्नानापूर्वी अपर दोन्ही उदक प्राशिता येण्याची गुणी निजता उठता समय दोन्ही आचमने करावे अधो वायू शब्द झालिया ओकटे दृष्टी देखिलिया दोन्ही वेळा आचमनिया शुची व्हावी पर्येसा भोजनापूर्वी अपर दोन्ही जांभई आलिया शिंकलिया दोन्ही लघुशंका शौची दोन्ही आचमन करावे जवळी उदक नसेल जरी श्रोत्राचमन करा निर्धारी स्पर्श करावा अक्षश्रोत्री येणे पवित्र पर्येसा ब्राह्मणांचे उजवे कानी सप्तदेवता असते निर्गुणी त्यासी स्पर्शिता तक्षणी आचमन फळ असे देखा श्लोक अग्निपरापच चंद्रश्च वरुणा केंद्र वायव विप्रस्य दक्षिणे करणे नित्य तिष्ठन नित्यदेवता टीका त्या देवतांचे नावे ऐका सांगेन ऋषी सकळिका अग्नि आप वरुणार्का वायू इंद्र चंद्र असती लघु शंखाचमन करुणी तुष्णी स्नान करा सुमनी बैसावे शुची आसनी अरुणोदय होय तव गायत्री मंत्र जपा व्यतिरिक्त वरकड जपावे पवित्र प्रकट होता अरुणोदित बहिर्भूमीसी जाईजे यज्ञ पवितकानी ठेवूनी डोईस पालव घालुनी नैऋत्य दिशे जाऊनी अधोमुखी बसावे दिवसा बसावे उत्तरमुखी रात्री बसावे दक्षिणमुखी मौन असावे विवेकी चहूकडे पाहू नये चंद्र नक्षत्रांशी पाहू नये नदी आकाशी श्रीजन लोक पर्येसी पाहू नये कवनाते शौचाविन कास घाली कास न काढी लघुशंका काळी त्यासी होय यमपुरी आढळी नरकभोगी अवधरा अगत्य घडे उदकाविनम करोनिया गंगा स्मरण मृतिकेने स्वच्छ करणे भक्षणादी वर्जावे बहिर्भूमी जावयासी ठाऊ कैसा पर्यसी एका समस्त तत्परसी म्हणे पराशर सर्वांते न वैसवे भूमीवर वैशिजे पानगवतावरी हिरवी पर्णे करावी दुरी वाळल्या पाणी बैसावे जो ब्राह्मण उभ्या मुतती त्यासी ऐका कवनगती त्यांचे रोमे अंगी किती तावत्काळ वर्ष नरके पडती मळ विसर्जन करुणी उठावे हाती शिष्ण धरुणी जळपात्रापासी जाऊनी शौच करावे पर्येसा मृतिका शौच करावयासी मृतिका आणावी तुम्ही येसी वारुळ मूषक ग्रह पर्येसी नदीमधील आणू नये ज्या मार्गी लोक चालती अथवा वृक्षाखाली माती देवालय क्षेत्रतीर्थे मृतिका आपण वर्जावी वापी कूप तडांगात मृतिका अनिता पुण्य बहुत उदक करी घेऊनी प्रोक्षिती मृतिका घ्यावी शौचासी आवळ्या एवढे गोळे करावे लिंगस्थानी एक लावावे आपण द्वारी 5 स्वभावे एकेका हस्तासी 3 सप्ते एक पायासी 7 वेळ मृतिका लावावी सकळ आनिक सांगेन समय केवळ ऋषी समस्त पर्येसा या मृतिका शौच विधान मूत्र शंकेशी एक गुण बहिर्भूमीसी द्विगुण मैथुनांती त्रिगुण देखा आनिक प्रकार असे देखा करावे येणे प्रमाणे एका जितके करणे ग्रहस्थ लोका द्विगुण करावे ब्रह्मचारी त्रिगुण करावे वानस प्रस्थे चतुर्गुण करावे यती समजते न्यून करावे या परते धर्मसिद्ध होय देखा येणे प्रकारे करा दिवसी रात्री याच्या अर्धेसी संकट समयी या अर्धेसी मार्गस्थे अर्धे त्याहुनी व्रतबंध झाली या ब्राह्मणासी
हाच आचार परेसी, हाची उपदेश चहू वर्णांसी. शौचाविधी बोलिला, शौच केलियानंतरी चूळ भरावे. परिकरी ब्राह्मणे 8 भरी, क्षत्रिय 6 परियेसा, वैश्य 4, शूद्रे 2 वेळ. येणे विधी भरा चूळ, अधिक न करावे केवळ. म्हणे पराशर ऋषी, चूळ भरावे 8 वेळा, आचमावे 3 वेळा. शुचिस्थानी बैसून निर्मळा, कुळदेवता स्मरावी. तुष्णीम आचमन करावे, नाम घेता 24 ठावी. आतळावे पुन्हा आचमावे, त्याचा विधी सांगेन. विप्रदक्षिण तळहाती, 5 तीर्थे विख्यात असती. जे बोलिले जे असे श्रुती, सांगेन तीर्थ अवधरा. अंगुष्ठ मूळ तळ हातेसी, अग्नि ब्रह्मतीर्थ परियेसी. तर्जनी अंगुष्ठ मध्यदेसी, पितृतीर्थ असे जाण. चतुर्थ अंगुलीचे वरी, देवतीर्थ अवधारी. कनिष्ठिका भागोत्तरी, ऋषीतीर्थ परियेसा. तर्पण देव पितृऋषी, जे स्थानी तीर्थे करावी ऋषी. हर्षी आचमन ब्रह्मतीर्थेसी, करा ब्राह्मण विद्वजन. ब्रह्मतीर्थ आचमने 3, केशव नारायण माधव म्हणून. देवतीर्थ उदक सांडोनी, गोविंद नाम उच्चारावे. विष्णू मधुसूदन हस्त, धुवोनी 2 त्रिविक्रम वामन. गाला स्पर्शनी, विंबोष्ट तळहस्ते. पर्शोनी श्रीधर नाम उच्चारावे. पुनरपि हस्त ऋषिकेशी, पद्मनाभ पादद्वय पर्शी. सव्य हस्त पंचांगुलेसी, दामोदर शिखास्थानी. चतुरंगुली पृष्ठदेशी, संकर्षण ग्रहाणेसी. तर्जनी आणि अंगुष्ठेशी, म्हणावा वासुदेव प्रद्युम्न. अंगुष्ठ अनामिकेसी, नेत्रपर्श श्रोतेसी. कनिष्ठिका अंगुष्ठेशी, अच्युतनाभी म्हणावे. पंचांगुली उपेंद्र देखा. हरी श्रीकृष्ण भुजा एका. 5 अंगुली विधीपूर्वका, येणे विधी स्पर्शावे. येणे विधी संध्याकाळी, आणिक करावे वेळोवेळी. अशोच अथवा संकटकाळी, असती विधाने ती एका. देवतीर्थ 3 घ्यावे. हस्त प्रक्षळा गोविंद नावे, मुख प्रक्षळोनी मंत्र म्हणावे. संध्या व्यतिरिक्त येणे परी, विधान आणिक सांगेन. देवतीर्थ 3 घेऊन, गोविंद नामे हस्त धुवून. चक्षुश्रोत्र पर्शावे, शूद्रादी ओवळियासी. पर्श होता परियसी, आचमन विधियसी. गुरु म्हणती ब्राह्मणांते, भिजोनी आलिया पावसात. द्विराचमने होय पुनीत, स्नान भोजनी निश्चित. द्विराचमन करावे. फलाहार भक्षण करिता, अथवा आपण उदक घेता. आला असेल स्मशानी हिंडता, द्विराचमने शुद्ध होय. उदक नसे जवळी जरी, श्रोत्राचमन करा निर्धारी. आणिक असे एक परी, तुष्णीम आचमन करावे. श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी, आचमन विधी आहे असी. जे करीती भक्तीसी, दैन्य कैचे तया घरी. आता सांगन विधान, करावया दंत धावन. समस्त पर्वणी तेजून, प्रतिपदा षष्टी वर्जावे. न करावे नवमी द्वादशीसी, शन्यर्क मंगळवारेसी. श्राद्ध काळी विवाह दिवशी, करू नये दंत धावन. कंटक वृक्ष शाखेसी, ताडमाड केंसी. खर्जूर नारिकेल शाखेसी, केलिया जन्म चांडाळ योनी. खदीर करंज आघाडेसी, औदुंबरा कवट शाखेसी. अथवा वृक्ष करवंदेसी, पुण्यवृक्ष एका तुम्ही. विप्रे 12 नवांगुले क्षत्रियाशी. षडांगुले वैश्य शूद्रांशी. दंत धावन काष्ट आणावे. दंत धावन काष्टेसी, तोडिता म्हणावे मंत्राशी. आयु प्राज्ञा नाम परियसी, म्हणून काष्ट तोडावे. दंत धावन करुणी ऐसे, काष्ट टाकावे नैऋत्य दिसे. चूळ भरुणी 12 द्विराचमन करावे. मग करावे प्रातस्नान, तेने होय सर्व साधन. तेजो बल आयुष्यवर्धन, प्रातस्नान केलिया प्रज्ञा वाढे. दुःस्वप्ननाश सकळ देवते होती वश. सौभाग्य सुख होती हर्ष, प्रातस्नान केलिया. यती तापसा संन्यासी, त्रिकाळ करावे स्नानासी. ब्रह्मचारी विधीसी, 1 वेळ करावे. नित्य केलिया पापनाश, असे
करावे याची कारणे हर्ष गृहस्थे वानप्रस्थे विशेषे प्रातर्मध्यायी करावे अशक्य संकट आले जरी अथवा न मिळे निर्मलवारी स्नान करावयाची परी सांगेन एक ब्राह्मण हो अग्नि स्नान भस्म स्नान अथवा करावे वायू स्नान करा विधीने मंत्र स्नान अपोहिष्टा मंत्राने अनेक स्नाना फळे असती ज्यास असेल भावभक्ती गुरुदेवता दर्शन मात्री तीर्थस्थाना फळे असे अथवा दर्शन माता पिता चरण तीर्थ भक्तीने घेता अंगावरी प्रोक्षिता तीर्थस्थान फळ असे अथवा भिजेल परप्रजन्यात उभा राहुनी वारा घेत किंवा बैसावे गोधुळीत स्नान फळ असे देखा स्पर्श चांडाळा होता जलस्नाने होय सुचिता शूद्राचा स्पर्श होता उपस्नान करावे दृढ असे तनु आपले स्नान सुख मुख्य करावे जले संधी विग्रह साकडे पडले उपस्नान करावे प्रातस्नान करावे अशी शीतोदक उत्तम पर्यशी अशक्तता असेल देहासी उष्णलक्ष्य करावे स्वभावे पवित्र असे उदक वरी झाली अग्निसंपर्क पवित्र झाले उदक अधिक गृहस्थासी मुख्य असे उष्णोदके स्नान करिता शीतोदक करा मिश्रिता मध्य करावे आचमन तत्वता संकल्प तेथे म्हणावा घरी स्नान करिता देखा अघर मर्शन तर्पण नव्हे निका वस्त्रे पिळू नये एका आपुले हस्ते करुनिया पुत्रोत्साह संक्रांतीसी श्राद्ध काळ मातृदेवी दिवशी न करावे स्नान उष्णोदकेसी अमावस्या पौर्णिमा स्नान करिता बांधाशिका दर्भहस्ती सूर्याभिमिका मौन असावे विवेका कवना सवे न बोलावे अपोहिष्टा मंत्रेसी गायत्री तीन म्हणा सुरसी येणे परी स्नानोदकासी अभिमंत्रावे ब्राह्मणे प्रथम शीतोदक घेऊनी पश्चात उष्णोदक मिळवणी स्नान करावे प्रतिदिनी गृहस्थांनी घरी देखा अवधूत मंत्र म्हणत वस्त्र उकलावे त्वरित उद्यंत मंत्र जपत वस्त्र सूर्यासी दाखवे आचमन करुणी आपण देवस्य मंत्र जपून दूत वस्त्र नेसून अनेक मंत्र जपावे आवहंती वितनत्वी मंत्रे वस्त्रे नेसावी पवित्र द्विराचमन करावे तंत्रे वस्त्रे पिळोनी आचमन कीजे आता मंत्र स्नान करणे सांगेन त्याची विधाने अपोहिष्टादी मंत्राने प्रोक्षावे शरीरावरी पाद मूर्धुनी हृदयस्थानी मूर्धुनी हृदय पाद प्रोक्षणी करावे तुम्ही मार्जने अपोहिष्ट मंत्रेसी ऐसे स्नान करुणी पुन्हा आचमन करुणी मान सन्मान विधीनी ऐकावे करावे एका भक्तीने नारायण विष्णुमूर्तीसी स्नान करावे भक्तीशी चतुर्भुज अलंकारेसी ध्यान केलिया मान सन्मान अपवित्र पवित्र येणे मंत्रे हरी घ्यावा उदके देही प्रोक्षावा स्नान फळ अवधरा मंगल स्नान विधान सांगेन एका ब्राह्मण रविवारी निषेधदान जोर होय अंगासी नदी त्रियासे नरू अशक्त असे शरीरू गंगा स्मरणे निर्धारू आर्द्र वस्त्रे अंग पुसावे कांतिहानी सोमवारासी मंगळवारी मृत्यू पर्येसी लक्ष्मी पावे बुधवारेसी धनहानी गुरुवारी शुक्रवारी पुत्रघात शनिवारी अखिल संपद जाना ऐसे निश्चित मंगल स्नान करावे नदी स्नान प्रवाहमुखी घरी प्रात सूर्याभिमुख संध्याकाळी पश्चिमभिमुख आणि स्नान करावे अवधरा स्नान करिता नदीसी अघमर्शन करावे पर्यसी नमो अग्निय सुमते मंत्रेसी नदी स्नान करावे यद काकृ मंत्रेसी उदक लोटावे द्विहस्तेसी 3 वेळा लोटोनी हर्षी इम मे गंगे जपावे ऋतच सत्यच मंत्र जपत स्नान करावे गंगेत नदी स्नान विधी ख्यात करा तुम्ही विप्रवर्ग रोदनांती वमनांती मैथुन दुःस्वप्न दर्शनांती स्नाना वेगळे शुद्ध न होती स्नान करावे अवधरा आता वस्त्राचे विधान सांगेन एका ऋषीजन ओले वस्त्र कासेविन नेसू नये ग्रहस्थाने रक्तादी वस्त्र जीर्ण धोत्र नेसूनी जे जन जप करीते ते पुण्य जाये राक्षसांप्रत एक धोत्र असलिया
श्वेतवस्त्र ब्राह्मणासी, मुख्य असे पर्यसी, उपवस्त्र बहिर्वासी, उत्तरवस्त्र म्हणजे तया धोत्र नेसलियानंतरी विभूती लावावी, परिकरी मंत्रविधान पुरस्सरी भस्म धारण करावे, भस्म शुद्ध न मिळे जरी गोपीचंदन लावावे परी, दोरावती मुख्य धरी वरकड मृतिका आग्रही न मिळे दोरापती देखा, करा धारण गंगा मृतिका वृद्ध पुंड्र असेनिका, विष्णू सायुज्य होय तया, पुष्टी काम असे ज्यासी लावावे तेने अंगुष्ठेशी, ज्यासी काम असे आयुष्याशी मध्यांगुली लावावे, अन्न काम अनामिकेसी, तर्जनी काम्य मुक्तीसी, जे लाविती नखेसी, महापातक घडे तया, उत्तम रुंदी दशांगुली, मध्यम नव अष्ट अंगुली सप्त सहा पंचांगुली, शूर्पाकार लावावे, चतुर्थ त्रिणी द्वयांगुली, अध्यम पक्ष असे बोली, द्वादश नामे करा भली, विष्णू नाम उच्चारिता, केशव म्हणे लल्लाट स्थानी, नाभी नारायण म्हणूनी, माधव नामे हृदयस्थानी, कमळ पुष्पाकार देखा, गोविंद नामे कंठेशी, विष्णू नामे कटिप्रदेशी, दक्षिण भुजा मधुसूदनेसी, नाभी उत्तर विक्रम, वामन नामे बहुदेखा, श्री दक्षिण कर्णिका, ऋषिकेश वाम कर्णिका, पद्मनाभ दक्षिण कटी, दामोदर शिरस्थान ऐका, वृद्ध पुड्र विधान, पापे जाती जळून गोपीचंदन लाविता, द्वारावती लावुनी, लावा भस्म त्रिपुंड्रांनी, हरिहर संतोषणी, साधे भुक्ती मुक्ती देखा, विवाहादी शोभन दिवसी, देवता कृत्य श्राद्ध दिवशी, अभ्यंगानंतर सुतकेसी गोपीचंदन वर्धावे, ब्रह्म यज्ञ तपर्णासी, कुश सांगेन विस्तारेसी, आहे ते दश प्रकारेसी, नामे सांगेन विख्यात, दुर्वा उशीर कुशकाश, सकुद गोमुद व्रीही मौंजिश, नागर मोथा दर्भ परियेसा, दश दर्भ मुख्य असती, नित्य आनावे दुर्वेसी, जरी न साधे आपणासी, श्रावण भाद्रपद मासी, संग्रह संवत्सरी करावा, चारी दुर्वा विप्राशी, त्रिणी क्षत्रिय वैश्यासी, एक नेमिली शूद्रासी, चतुर्वर्णी धरावे, या दुर्वेची महिमा सांगता असे अनुपमा, अग्रस्थानी असे ब्रह्मा, मुळी रुद्रमध्ये हरी, अग्रभागी चतुरंगुल ग्रंथी, मुळी द्वयांगुल धारण करावे ब्रह्मकुळे, याची महिमा थोर असे, चक्र धरुणी विष्णू देखा, दैत्य पराभवी ऐका, ईश्वर त्रिशूल धरिता देखा, राक्षसांतक केवी होय, इंद्र वज्रायुध धरिता, दैत्यगिरी विभांडी तत्वता, तैसे ब्राह्मण दुर्वा धरिता, पाप दुरिते पराभवती, जैसे तृणाचे बनविसी, अग्निस्पर्श होतानाशी, देवी आलिया पापराशी, दर्भस्पर्श जळती देखा, ब्रह्मयज्ञ जपसमयी, ग्रंथी बांधावी कुशाग्नी, वर्तुळाकार भोजना समयी, धरावी ब्राह्मणे भक्तीने, कर्म आचारता दुर्वेसी, ग्रंथी बांधावी परियसी, अग्निस्पर्श कर्पुरासी, पापनाशी येणे परी, एकादशांगुल प्रादेश मात्र, द्विदल असावे पवित्र, नित्य कर्मासी हेची पवित्र, द्विदल जाना मुख्य असे, जप होमादी दानासी, स्वाध्याय पितृकर्मासी, स्वर्ण रजत मुद्रिकेंसी, कुशा वेगळे न करावे, देव पितृकर्मासी देख, रजत करावे सुवर्णयुक्त, तर्जनी स्थानी रौप्य मुद्रिका, सुवर्ण धरावे अनामिकेसी, मुद्रिका असावी खडगपात्री, कनिष्ठी कांगुली पवित्री, ग्राह्य नव्हे जिवंत पित्री, तर्जनांगुली मुद्रिका, योगपट उत्तरी देखा, तर्जनी स्थानी रौप्य मुद्रिका, पायी न घालाव्या पादुका, गया श्राद्ध न करावे, नवरत्न मुद्रिका, ज्याचे हाती पापे त्यासी न लागती, एखादे रत्न असता हाती मुद्रिका, पवित्र ब्राह्मणासी, प्रातसंध्येचे विधान सांगेन एका ऋषीजन, नक्षत्र असताची प्रारंभून, अर्घ्य सूर्योदयी द्यावे, सूर्योदय होय तव जप करीत उभे असावे, उदय समयी अर्घ्य द्यावे, तत्पूर्वी देणे सर्व व्यर्थ, ऋषी पुसती पराशराशी, संध्या करावया विधी कैसी, विस्तारणी आम्हासी सांगावे जी स्वामिया, श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी, सांगेन संध्या विधीसी, ऐका तुम्ही तत्परतेसी, पराशर स्मृतीसी असे गायत्री मंत्र जप करिता,
शिखा बांधावी तत्वता, आसन घालावे निरुता, दर्भ पाणी होऊनिया, देवतीर्थे दुराचमन, विष्णू नाम स्मरण, प्राणायाम विस्तारण न्यासपूर्वक करावे, प्रण वाचा ब्रह्म परब्रह्म ऋषी, गायत्री नाम छंदासी, परमात्म देवता पर्येसी, म्हणा प्राणायामे विनियोग, ओम व्याहृती सत्यज्ञानिया, नाभी हृदय मूर्धनी स्पर्शावया, व्याहित सप्त अतिशया, प्रत्येक देवता ऋषी सांगेन, व्याहृती सप्तस्थानासी, ऐकासे प्रजापती ऋषी, प्रत्येक देवता पर्येसी, सप्तनामे देवांची, अग्निर्वायुय, गुरुसूर्य वरुणेंद्र विश्वदेव, सप्त व्याहृती सप्तदेव, छंद सप्त सांगेन, गायत्री आणि उनिका, उष्णिका अनुष्टुप बृहती पंक्ती पंचमयका, त्रिष्टुप जगती छंद विषयका, प्राणायामे विनियोग, भूपादन्यास, ओम भूम जानु स्वगुहेय, ओम मह नाभी स्थान स्पर्शा, जनो हृदय तपोकंठ, सत्य भूरलल्लाट जाना, गायत्री छंदेसी मना, विश्वमित्र ऋषिखुना, प्राणायामे विनियोग, भृद्धाय नम इति, ओम भुव शिरसे स्वाहेति, ओम सो शिखाय वषडिति, ओम तस्य वितुर्वरण्ये कवचाय हूँ, ओम भर्गो देवस्य धीमहि नेत्रत्रयाय वोष्टौ, धियो यो न प्रचोदयात अस्त्राय फट, ओम भूर्भु इति दिग्बंध ऐसे षडंग करावे, प्राणायामे विनियोग म्हणून आपोस्तवन स्पर्शोनी, ज्योतिर्नेत्र स्पर्श स्थानी, रसो जिव्हा मृत लल्लाटे, प्राणायाम करावयासी, प्रजापती मनती ऋषी, देवता नामे पर्येसी, ब्रह्म अग्निवायू सूर्यासे, ब्रह्म भूर्भुवस्सुहा म्हणून प्राणायाम करातिनी, त्रिपादा गायत्री जप कोणी, जपणारासी सर्वसिद्धी, गायत्रीची आदिदेवता, ब्रह्म अग्निवायू सविता, ऋषी ब्रह्मा असे ख्याता, सप्तलोकान्यास सांगेन, पादन्यास भूर्लोका, भूर्जानु अतिविषेक, सो गुह्य असे लोक, नाभिज्ञास महिर्लोक, जनो हृदय तपो ग्रीवे, भ्रुवो लल्लाटे, सत्यलोक म्हणावे ऐसे शिरस्थान बरवे, सत्यलोक म्हणती तयासी, गायत्रीची प्रार्थना करुणी, प्राणायाम करा विधीनी, ब्रह्मचारी ग्रहस्थानी, पंचांगुली धरा परमष्टी, वानप्रस्थ संन्यासी यती, अनामिका कनिष्ठकांगुष्टेसी, ओंकारादी वायुपुरकेसी, दक्षिणासापुटे चढवावे, वामनासापुटी विसर्जने, करा प्राणायाम तिनी, येनेची विधी करा मुनी, त्रिकाल संध्या कर्मे, आता करावे मार्जनेसी, सांगेने एका समस्त ऋषी, जैसे असे स्मृती चंद्रिकेसी, तेने विधी सांगतो, आपोहिष्टेती सुक्तेसी, सिंधू द्वीप ऋषी गायत्री छंदेसी, अपो देवता मार्जनासी, हा म्हणावा विनियोग, येणे मंत्रे म्हणून, कुश पवित्रे करा मार्जन, यश शयाय मंत्रे जान, आपुले पाद प्रोक्षावे, अपोजन यथा मंत्रेसी प्रोक्षावे, आपुल्या शिरसी, सूर्यश्वित मंत्रेसी उदक प्राशन करावे, हिरण्यवर्ण सुकेसी मार्जन करावे पर्येसे, द्रुपदा दिवेती मंत्रेसी ग्रहाणोनी उदक सोडावे, आचमने करोनी, दोन मार्जन विधान सांगेन, वामहस्ती पात्र धरून मार्जन करा विशेषी, औदुंबर सुवर्ण रजत काष्टेंची हे असे पवित्र, ऐसे असे निर्मळ पात्र, वामहस्ती उदक बरवे, मृण्मय अथवा द्विमुख पात्र, भिन्न पात्र ते जान अपवित्र, ते अग्राह्य देवापितरा श्रीगुरुमंती ब्राह्मणासी, मार्जन संख्या सांगेन एका, शिरसी अष्टपादे नवका, यस्य शयाय स्नान भूमिका, येणे परिमार्जन, आप पुनंत मंत्रेसी, प्राशनोदक माध्यनेसी, अग्निश्वेती मंत्रेसी, सायं संध्या करावी, प्राशनांती तुम्ही एका, द्विराचमन करानिका,
आघ्राण करुणी सांडीजे एक आचमन करावे अर्घ्य द्यावयाचे विधान सांगेन एका ऋषीजन गोशृंगायितुके आकारून अर्घ्य द्यावे मनोभावे गायत्री मंत्र जपून सायं प्रातर्दिवी तिनी हंस शुचिषित मध्यान्नी अर्घ्य द्यावे अवधरा प्रातर्मध्येही उभे बरवे सायं अर्घ्य बैसोनी द्यावे आचमन त्रिवारी करावे करी प्रदक्षिणा आस्वादित्य अर्घ्य द्यावयाचे कारण सांगेन कथा विस्तारून राक्षस मंदेह दारुण 30 कोटी आहे ती देखा सूर्यासवे युद्धासी नित्य यती परियसी संदेह पडे देवांसी सूर्या होईल अपजय येता सूर्यासी उदया स्तमान न होय परियसी कर्मे न चालती ब्राह्मणांसी स्वहासोद्धाकार न चाले स्वहासोद्धाकार राहती समस्त देवांसो पास होती सृष्टी राहिली न होय उत्पत्ती म्हणून उपाय रचेला याची कारणे अर्घ देती तिची वज्रा युद्ध होती जाऊनी दैत्यांसी लागती पराभवती प्रतिदिवसी दैत्य असती ब्रह्मांश तंसी वधिलिया घडती दोष प्रदक्षिणा करिता होय नास असावा दैत्य म्हणून या ब्रह्महत्येची या पातकाशी भूप्रदक्षिणा दोषनाशी 4 पावले फिरता कैसी भूमी प्रदक्षिणा पुण्य असे संध्या करावयाचे स्थान सांगेन एका फलविधान घरी करिता प्रातिदिनी एकची फळ अवधरा 10 फळ ग्रामाबाहेर देखा नदीस केलिया शताधिका पुष्कर तिरी सहस्त्र एका गंगा सुरनदी कोटी फल सुरापन दिवा मैथुन नुतादी वाक्य पापे जान संध्या बाहेर करिता शन जळती दोष तात्काळी स्थानीय असती जप करावयासी विस्तारे सांगेन तुम्हासी श्री गुरु म्हणती ब्राह्मणांसी एकचित्ते परियेसा जप केली या घरी एकाची फल असे देखा बाहेर द्विगुणी फल अधिका नदी त्रिगुण फल गोस्थळ वृंदावन देखा 10 गुण फल अधिका अग्निहोत्र स्थानी निका शतगुण फल अधिक असे तीर्थ देवता सन्निधानी सहस्त्र फल असे निर्गुणी शतकोटी फल हरिसान्निधानी ईश्वर सान्निधानी अनंत फल जप करिता आसनासी विधी निषेध आहे परियेसी सांगेने एका तत्परेसी पुण्य पाप बोलिले असे काष्टासनी बैसोनी जरी जप करिता मनोहरी दुःख भोगी निरंतरी अभागी पुरुष तो होय पल्लव शाखांशी बसता सदा होय दुश्चिता वस्त्रासनी दरिद्रता पाषाणासनी व्याधी होय भस्मासनी व्याधी नाश कंबलासनी सुख संतोष कृष्णाजनी ज्ञानप्रकाश व्याघ्रचर्मी मोक्षावे कुशासनी वशीकरण सर्व रोगांचे उपहरण पापे जळती पळून आयु प्रज्ञा होय अधिक होय ओम इत्यशारक मंत्री जपावा तुम्ही पवित्री ध्यान करावे गायत्री समस्त पापे हरती देखा गायत्रीचे स्वरूप आता अभिनव असे वर्णिता रक्तांगी वास रक्ता हंस वाहन असे देखा अकार ब्रह्मा अधिदेवता चतुर्भुजा चतुर्वक्त्रा कमंडलू अक्षसूत्रा चाटू धरिला असे करी ऋग्वेद असे समागमी अग्निहोत्र फल अवहाय्यामी मग आयातू वरदा देवी म्हणावे एका ब्राह्मणाने त्या मंत्राशी ऋषी देवता गायत्री सदृश्य असे ख्याता प्रात संध्या तुम्ही करिता विधी तुम्हा सांगेन गायत्री देवता गायत्री अनुष्ठ छंद ओम आदित्य देवता देवा हे प्रात संध्या म्हणता भेद गायत्री देवता गायत्री छंद गायत्री आव्हाने विनियोग ही मध्याह संध्या म्हणावी सविता देवता गायत्री छंद सरस्वती आव्हाने विनियोग प्रात संध्येचे ध्यान सांगेन एका तुम्ही गहन रक्तांगी रक्तवसन हंसासनी आरूढ असे चतुर्बाहू चतुर्मुखी कमंडलू धरिला विशेखी अक्षरसूत्र चाटू हस्तकी ऋग्वेद सहित अग्निहोत्र ऐसे ध्यान करुणी मग म्हणावे अक्षरज्ञानी एकचित्ते असा ध्यानी श्री गुरु म्हणते ब्राह्मणाशी ओंकार शिखा मावाह्यमी
छंद ऋषी नावाहिम्मी श्रीमा वह्याम्मी बालमा वह्याम्मी ऐसे म्हणून प्रातकाळी संध्या करावी सुवेळी आता सांगेन मध्यान्हकाळी ध्यान आव्हानपूर्वक अभिभूरो सावित्री ध्यान यौवनस्थ मध्यान्ह सांगेन एका ऋषीजन एक चित्ते परियेसा श्वेतांगी श्वेतवस्त्र वाहन असे ऋषभ पवित्र उकारस रुद्रगण देवता पंचमुखा असे देखा वरद अभ्यस्त देखा रुद्राक्ष माळा त्रिशूलधारका यजुर्वेद असे देखा अग्निष्टोम फलदाना ओंकार शिखामाव्याम्मी छंद ऋषी नाव्याम्मी श्रीमाव्याम्मी रिही मावाम्मी आता सायं संध्या ध्यान सांगेन एका विधान एक चित्ते एका वचन ध्यानपूर्वक सांगेन अभिभूरो सरस्वती वृद्धा जाणावी तुम्ही सायं संध्या कृष्णांगी कृष्णवस्त्र परिधाना गरुड वाहन असे देखा मकार विष्णुदेवता चतुर्भुज शंखचक्र धृता गदा पद्मधारण हस्ता सामवेद सहित जाना वाजपेय फल जान सायं संध्या असे ध्यान करावे एका तुम्ही ब्राह्मण म्हणून सांगती श्रीगुरु ओंकार शिखामाव्याम्मी छंद ऋषीना वाह्याम्मी श्रियमाव्याम्मी बलमा वाह्याम्मी पंचशीर्षोपनय नयने विनियोग प्रणवस्य परब्रह्म ऋषी परमात्मा देवता गायत्री छंद उदात्त स्वरित स्वर अग्निवायू सूर्य देवता गायत्री त्रिपुष्ट जगती छंद ब्रह्म विष्णू महेश्वरा देवता त्रय्युज सामानी स्वरूपानी आहा वनी अग्नि गार्हपत्य दक्षिणाग्नि उपस्थानानि पृथ्वी व्यंतरिक्ष दैत्यस्थानी उदात्त अनुदात्त स्वरित स्वरा पीत विद्युत श्वेतवर्णी प्रातर्मध्यार तृतीय सवनानी विश्व तेजस प्राज्ञान स्वरूपिणी जागृती स्वप्न सुपुष्यत्यवेथा ऐसे त्रिपाद गायत्रीसी सांगितले त्रिविध ध्यानासी आता विधान जपासी सांगेन एका एक चित्ते ममोपात्त दुरित शयद्वारा श्रीपरमेश्वर प्रीत्यर्थ जपे विनियोग ओम अम नाभो ओम हृदये मम कंठे ओम भू अक्षर मंत्रासी गायत्री असे छंदेसी अग्निर्देवता परियेसी विश्वमित्र ऋषी देखा षडज शोर श्रोतवर्ण पादस्पर्श उच्चारण प्राणायामे विनियोगुण दुसरी व्याहृती म्हणावी भुव अक्षरासी उष्णिक नामछंदासी वायुर्देवता परियेसी भृग ऋषी असे जान असे रूप श्यामवर्ण पादस्पर्श रूप उच्चारण करा तुम्ही ऐसे ध्यान जाणू मध्ये नासावे प्राणायाम विनियोग म्हणून न्यास करावे भक्तिभावाने सो व्याहृती म्हणून ध्यान करा भक्तीने सो व्याहृती मंत्रासी मना अनुष्टुप छंदासी सविता देवता परियसी भारद्वाज ऋषिदान सोर गांधार पीतवर्णा कंठी स्पर्शनी मंत्र मना प्राणायामे विनियोग जाना तृतीय व्याहृती मंत्रासी ओम महम मंत्रासी बृहती छंदासी बृहस्पति देवता परियसी वशिष्ठ ऋषि निर्धारे मध्यम स्वर पिशंग वर्ण ऐसे करा तुम्ही ध्यान व्यंगे मना नाभि स्पर्शन प्राणायामे विनियोग जन मंत्र उच्चारासी मना पंक्ती छंदासी वरुण देवता गौतम ऋषी पंचम स्वर असे जान रूप असे नीलवर्ण करा न्यास हृदयस्थान प्राणायामे विनियोगुन जन पंच ज्ञान न्यास ऐसे तपमंत्र न्यासासी ईश्वर छंद परियेसी ईश्वर देवता कश्यप ऋषी दैवत सूर परियेसा असे आपण लोहवर्ण पर्श करावे कंठस्नान प्राणायामे विनियोगुन न्यास करावा ब्राह्मणो सत्य म्हणतसे मंत्रासी करावे जगती छंदासी विश्वदेव अंगिरस ऋषी निषाद सूरगा नावा रूप असे कनकवर्ण भूर ललाट
स्पर्शून प्राणायामे विनियोगन न्यास करावा. भक्तीने तुके न्यास करोनी हस्त ठेवा शिरस्थानी. ध्यान करा विधानी सांगेन एका ब्राह्मणा हो शिरस्थान स्पर्शासी. म्हणा अनुष्टुप छंदासी उच्चार प्रजापती ऋषी. परमात्मा देवता जाण प्राणायामे विनियोगुन. मग करावे गायत्री ध्यान. ओम अपोज्योती म्हणून मंत्र म्हणावा भक्तीने. ओम अपोज्योती सोमृत ब्रह्म बुबुर्व सुरा. शिरसी येणे विधी अंग न्यास करावे. 24 अक्षरे मंत्रासी न्यास सांगेने एकेकासी एक चित्ते पर्यसा. म्हणे पराशर ऋषी तो या त्रिपदा गायत्री से असे. विश्वामित्र ऋषी देवी गायत्री छंदेसी वर्ण देवता सांगेन. ऐसे त्रिपदा गायत्री मंत्राशी 24 अक्षरे असे प्रयसी. पृथक न्यास पर्यसी सांगेने एक द्विजोत्तमा. तवर्ण अक्षर मंत्राशी जाना विश्वामित्र ऋषी. अग्निदेवता पर्यसी गायत्री छंद म्हणावा. अतिसी पुष्पे वर्णे जैसे तद्रूप वर्ण ऐसे पर्यसी. वायव्य कोण स्थान त्यासी गुल्फन्यास करावा. तस्स वर्णाक्षर मंत्रासी असे विश्वामित्र ऋषी. वायुदेवता पर्यसी देवी गायत्री छंद देखा. जंगस्थानी असे न्यास. सौम्य रूपे पिवळे सुरस सर्व पापे दहती पर्यस. तस्स वर्णाचे लक्षण विवर नाम अक्षरासी जाना विश्वामित्र ऋषी. सोमदेवता पर्यसी देवी गायत्री छंद देखा. न्यास करावया जानुस्थान इंद्रनील विद्युद्वर्ण. ऐसे अक्षर विधान महारोग हरती देखा. त्वर्ण नाम अक्षरासी असे विश्वामित्र ऋषी. विद्युत देवता पर्यसी देवी गायत्री छंद देखा. न्यास करा जानुस्थानी दीप्ती असे जैसा. व्रही रूप असे साम्यपणी. भ्रूण हत्या नाशी वरवर्ण अक्षरासी असे विश्वामित्र ऋषी. सोमदेवता पर्यसी देवी गायत्री छंद देखा. सुवर्ण गुहेस्थानी न्यास बोलती. समस्त घव नाशती. रूपारुण वर्णस्थाना उत्तम. रेवर्ण नाम अक्षरमंत्रासी असे विश्वामित्र ऋषी. वरुण देवता पर्यसी देवी गायत्री छंद देखा. निकार वृक्षण स्थान जाना. विद्युत प्रकाश रूप धारणा. बृहस्पत्य नाम खुना. अभिय पापल शालन. निवारण अक्षर मंत्रासी जाना विश्वामित्र ऋषी. बृहस्पती देवता पर्यसी देवी गायत्री छंद देखा. यम कटिस्थान शांताकार वर्ण. देह हत्या पाप ज्वलन न्यास करावे सगुण. विद्वजन ब्राह्मणा य अक्षर म्हणावयासी असे विश्वामित्र ऋषी. तारका देवता पर्यसी दैवत पर्यसी देवी गायत्री छंद असे. भकारा नाभी करा न्यास. कृष्ण मेघवर्ण सुरस. प्रजन्न देवता संकाश. गुरुहत्या पापनाशी. भवर्ण नाम अक्षरासी असे विश्वामित्र ऋषी. प्रजन्न देवता पर्यसी देवी गायत्री छंद दाना. गोर अक्षराशी उदरण्यास. ध्यान रक्तवर्ण सुरस. इंद्र देवता पर्यसी गोहत्येचे पाप जाय. गोवर्ण नाम अक्षरासी जानावा विश्वामित्र ऋषी. इंद्रदेवता पर्यसी देवी गायत्री छंद दाना. देकारण्यास स्तनासी. गंधर्वना नाम देव पर्यसी श्रीहत्या पापनासी. एकचित्ते पर्यसा देवर्ण नाम अक्षरासी जाना विश्वामित्र ऋषी. गंधर्व देवता पर्यसी देवी गायत्री छंद देखा. वकार हृदयस्थान न्यास. शुक्ल रूप वर्ण पर्यसी. शुषा देवता असे त्यास. वाणी जातपात नाशी. ववार्ण वाक्षरा मंत्राशी जानावा विश्वामित्र ऋषी. रुद्र देवता पर्यसी देवी गायत्री छंद जाना. स्य अक्षरा कंठन्यास. कांचन वर्ण रूप सुरस. मित्र देवता पर्यसी मर्जार कुक्कुट पाप जायस. रस्य वर्ण अक्षर मंत्रासी असे विश्वामित्र ऋषी. मित्र देवता पर्यसी देवी गायत्री छंद जाना. धिक्कार अक्षर मंत्र दंतिन्यास. शुक्ल कुमुद संकाश. तोष्टा देवता पर्यसी पितृहत्या पाप जाय. धिवर्ण नाम अक्षरासी जाना विश्वामित्र ऋषी. विष्णु देवता पर्यसी देवी गायत्री छंद जाना. मकार न्यास चालुस्थान. पद्म तेजोमय जान. वासुदेव असे खून. सर्व जप नाम जाय.
मकार वर्णाक्षर मंत्रासी असे विश्वामित्र ऋषी वासुदेव देवता परियेसी देवी गायत्री छंद जाना इक्कार नासिकी कराण्यास शंख वर्ण असे त्यास वासुदेव देवता परियेस सर्व पापहरण होय हिवर्ण नाम मंत्रासी जान विश्वमित्र ऋषी मेरू देवता परियेसी देवी गायत्री छंद जाना धिक्कार नेत्रस्थानी न्यास पांडुर भास संकाश सोमदेवता परियेस पाणी ग्रहण पाप नाशी धिवर्ण नाम अक्षराशी तोची विश्वमित्र ऋषी सोमदेवता परियेसी देवी गायत्री छंददाना योकाराक्षर मंत्राशी भ्रो मध्ये न्यासीजे त्यासी रक्त गौरवर्ण रूपेसी प्राणीवध पापजाय योकाराक्षर नामाक्षराशी जाना विश्वमित्र ऋषी यमदेवता परियेसी देवी गायत्री छंददाना योकार लल्लाट स्थानी न्यास रूप रुक्मांब संकाश सर्व पाप होय नाश भक्तिपूर्वक न्यासावे योवार्ण अक्षर मंत्रासी तोची विश्वमित्र ऋषी विश्वे देवता परियेसी देवी गायत्री छंददाना नकार उदित प्राड मुखा सूर्या समान तेज देखा अश्विनो देवता असेनिका विराजमान परियेसा नकार अक्षर वर्णासी जाना विश्वामित्र ऋषी अश्विनो देवता परियेसी देवी गायत्री छंद जाना प्रकार अक्षर न्यास करोनी दक्षिणे रूप असे नीलवर्ण प्रजापती देवता जान विष्णु सायुज्य पाविजे प्रवर्णाक्षर मंत्रासी असे विश्वामित्र ऋषी प्रजापती देवता परियेसी देवी गायत्री छंद जाना चोकार वर्ण मंत्रासी न्यासिजे तया पश्चिम भागासी कुंकुम रूपवर्ण त्यासी सर्व देव पदवी पाविजे चोकार वर्ण मंत्राक्षरासी जानावा विश्वामित्र ऋषी सर्व देवता परियेसी गायत्री देवी छंद जाना दकार अक्षराचा उत्तरे न्यास शुक्ल वर्ण रूप सुरस करावे तुम्ही ऐसे न्यास कैलास पद पाविजे दकार अक्षर मंत्राशी जाना विश्वामित्र ऋषी रुद्र देवता परियेसी देवी गायत्री छंद जाना याकार मृध्वास्थानी न्यास सुवर्ण रूप सुरस ब्रह्मस्थाना होयवास श्रीगुरु मनती ब्राह्मणासी यावर्णाक्षर मंत्रासी असे विश्वामित्र ऋषी ब्रह्मदेवता परियेसी देवी गायत्री छंददाना तकारण्यास शिकास्थानी निरुपम वैष्णव भुवनी विष्णु रूप धरोनी वैकुंठवास होय जाना तकार वर्णाक्षर मंत्रासी जाना विश्वामित्र ऋषी विष्णु देवता परियेसी देवी गायत्री छंद जाना ऐसे 24 अक्षर मंत्रासी न्यास करावे विंधीसी हस्त ठेवून या शिरासी अनेक न्यास करावे शिरस्थानी न्यासासी म्हणावे अनुष्टुप छंदासी ख्याती प्रजापती ऋषी परात्मा देवता जान प्राणायामी विनियोग म्हणून ओम आपोस्तन स्पर्शोनी ज्योती नेत्र पर्शोनी रसोज्जिज्ञा न्यासावे अमृतेती लल्लाटसे मृथ्विनी स्पर्शोनी ऐसी ब्रह्मभुभुर्व स्वरोमासी न्यास करा येणे विधी इतुके न्यास करोनी गायत्री त्रिवार म्हणून व्यापक न्यास करोनी करशुद्धी करा 3 वेळा भूसो विन्यसोनी गायत्रीच्या दशपदांनी दंशागुली न्यासुनी पाद प्रमाण करावे अंगुष्ठ मूल धरोनी कनिष्ठिका पर्शोनी उभयहस्त न्यासुनी दशपादांगुली न्यासावे 24 अक्षर मंत्रासी अंगुली न्यास करा हर्षी तर्जनी मूलाधार भेसी कनिष्ठा पर्यंत द्वादशाक्षरी एक हस्त करावे न्यास सुनिश्चित षडंग न्यास समस्त प्रणवासहित करावे ओम भूम हरण्यात्मने अंगुष्ठाभ्य नम ओम भूम प्रजापते नम तर्जनीभ्याय नम ओम सो सूर्यात्मने मध्याभ्या नम ओम मह ब्राह्मणात्मने अनामिकाभ्याय नम ओम जन ओम तप ओम सत्य कनिष्ठाकाभ्याय नम प्रचोदयात करतल करपृष्ठाभ्याय नम ओम तस्य वितु
अंगुष्ठाभ्याय हृदयाय नमः वरण्यतर्जनीभ्याय शिरसे स्वाहा भर्गो देवस्य मध्याभ्याम शिखाय वष्टम धीमहि अनामिकाभ्याय कवचाय हूँ धियो यो न कनिष्ठिकाभ्याय नेत्रत्रायाय ओष्टव प्रचोदयात करपृष्ठाभ्याय अस्त्राय फट उभयहस्तंगुलिन्यासा कुर्यात अथ षडंगन्यास ओम भूम हिरण्यात्मने हृदयात नमः ओम भूम प्रजापत्यात्मने शिरसे स्वाहा ओम सो सूर्यात्मने शिखाय वश ओम महाब्रह्मात्मने कवचाय हूँ ओम जन ओम सत्य सोमात्मने नेत्रत्रायाय ओष्टव प्रचोदयात सर्वात्मने अस्त्राय फट ओम तस्य ओ हृदयाय नमः ओम वरण्यशिरसे स्वाहाय भर्गो देवस्तशिखाय वसष्ट धीमहि कवचाय हूँ धियो यो न नेत्रत्रयाय ओष्टव प्रचोदयात अस्त्राय फट षडंगन्यास करोणी अंगन्यास दशस्थानी त्यांची नावे सांगेन काही एकचित्ते अवधरा पादजानू कटिस्थानी नाभी हृदय कंठभुवनी तालू नेत्र स्पर्शोनी लल्लाट श्री दशस्थान गायत्री मंत्राच्या 10 पदांसी दशस्थान अंगन्यासासी तस्य वितुर्वरण्येसी भर्गो देवस्य पंचमस्थान धीमहि म्हणजे षष्ठस्थान धियो सप्तमस्थान दान योकारो अष्टम अंगन्यास पूर्ण श्री गुरु म्हणते ब्राह्मणासी नकार नवम मंत्रस्थान प्रचोदयात 10वे ज्ञान जान अंगन्यास येणे गुण करा तुम्ही द्विजोत्तमा चतुर्विषयांती अक्षरांशी करावे अंगन्यासासी पादांगुष्ठ स्पर्श हर्षी शिखादारभ्य न्यासावे त अंगुष्ठाभ्य नम त गुल्फयोनर्म वि जंघर्नम तू जानुभ्याय नम ओ उरुभ्याय नमः रे गुहाय नमः नि वृष्णाय नमः ये कटिभ्याय नमः भ नाभ्याय नमः गुरो उदराय नमः दे स्तनाभ्याय नमः व हृदयाय नमः स्य कंठाय नमः धी दंतेभ्याय नमः म तालव्ये नमः ही नासिकाय नमः धी नेत्रोभ्याय नमः यो भ्रुवर्मध्याय नमः यो ललाटाय नमः न प्राणमुखाय नमः प्र दक्षिणमुखाय नमः चो पश्चिममुखाय नमः द उत्तरमुखाय नमः या मृध्वे नमः त शिखाय वशष्ट ऐसे न्यास करुणी पुन्हा पादांगुष्ठ धरुणी कटीपर्यंत न्यासुनी ऊर्ध्वन्यास करावे तकारा अंगुष्ठान तस्कर गुल्प असे स्थान विकार जंगास्थान एका ब्राह्मण म्हणती गुरु तुकार जानूर करावे वकार गुह्य पूर्वक स्पर्श निकार वक्षण स्थान भरवे तुकार कटिस्थान न्यास शिखा धरुणी पादपर्यंत करावे न्यास उतरत त्याते सांगेन आदि अंत एकचित्ते पर्येसा त नम शिखाय विनस्य या नम मृद्वीन विनस्य द नम उत्तर शिखाय नस्य चो नम पश्चिम शिखाय प्र नम दक्षिण शिखाय न नम प्राड्मुखे यो नम लल्लाटे यो नम भ्रोर्मध्ये धी नम नेत्रत्रय ही नम नासिकाय म नम ताल्लो धी नम दंतेषु सै नम कंठे व नम हृदये दे नम स्तनयो ग्रो नम उदरे भ नम नाभो प्रणवादी नमोत न्यास करावे आकार नाभी उकार हृदय मकार मुखे नकार ललाटे मकार शिरसी हस्तेन नमस्कृत्वा अथ मृद्दा संपुट प्रकारी चतुर्विशंत अवधारी सांगेन त्यांचा विस्तार परी एका ब्राह्मण एकचित्ते श्लोक सुमुख सुपट चैव वितंत विस्तृत तथा द्विमुख त्रिमुख चैव चतु पंचमुख तथा षण्मुखाधमुख चैव ध्यापका जलिक
तथा शकट यमपाशच ग्रंथित चौलुक कोल्मुकम प्रलंब मुष्टिकचैव मत्स्यकूर्मो वराहकम सिंहाक्रांत महाक्रांत मुग्धुर पल्लव तथा यता मुद्रा न जानती गायत्री निष्फला भवते यता मुद्रास्तु कर्तव्या गायत्री सुप्रतिष्ठिता अस्यार्थ सुमुख संपुट वितद विस्तृत द्विमुख त्रिमुख चतुर्मुख पंचमुख षण्मुख अधोमुख व्यापका जलिक शकट यम पाशच्च ग्रंथित कोल्मुक प्रलंब मुष्टिक मत्स्य कुर्म वराह सिंहाक्रांत महाक्रांत मुग्धुर पल्लव मुद्राविन गायत्री मंत्र जप करिता सर्व व्यर्थ या कारणे करावे पात्र मुद्रापूर्वक जप करावा गप्य करावा मुद्रायुक्त प्राणायाम करा निश्चित समस्त पापशयार्थ म्हणून अष्टोत्तरीय संकल्पावे या गायत्री प्रथम पादासी म्हणा ऋग्वेद असे ऋषी भूमितत्व परियसी ब्रह्मदेवता त्रिपुष्ट छंद द्वितीय पाद गायत्रीशी यजुर्वेद असे ऋषी रुद्रदेवता प्राणापान व्यालतत्वेसी जगती म्हणा अहर्निशी गायत्री तृतीय पादासी ऋग्वेजु सामतत्व परियसी विष्णुदेवता त्रिष्टुप छंदेसी समस्त पाप पक्षयार्थ विनियोग भूमिस्तंभ परियसी गायत्री छंदासी म्हणावे ब्रह्मपदासी ब्रह्मदेवता जाणावे गायत्रीचे ध्यान सांगेन तुम्हा विधान एकचित्ते करा पठन श्री गुरुमंती ब्राह्मणासी श्लोक मुक्ता विद्रुम हेमनील धवल छाये मृखे स्त्री शैन्ययुक्ता मिंदुकलानिबद्ध मुकुटा तत्वार्थ वर्णात्मिका काम गायत्री वरदाभया कुशकांशा शुभ्र कपाल गदा शंख चक्रम थार विद्योगल हस्त वरहत्नी भजे ऐसे ध्यान करुणी जप करावा नासिका ग्रनयनी अंती षडंग न्यासुनी जप करा येणे परी गायत्री मंत्राची प्रशंसा एकचित्ते पर्यसा मंत्रनाम असे विशेषा अक्षरे दोन्ही पापहरे मकार म्हणजे आपुले मन त्रकार नाम आपुला प्राण मन प्राण एकवटून जप करावा एकचित्ते जप म्हणजे अक्षरे दोन्ही प्रख्यात सती त्रिभुवनी जकार जन्म विच्छेदनी पकारे जन्मपाप दुरी चारी वेदांस मूळ एका गायत्री नामे नाशी पातका याची करणे करावा निका वेद पठन फळ असे ऐसा मंत्र न जरी जपे नर वृथा जन्म कैसा सुकर जप कराहो निर्धार चिंती फली फल पाविजे न करावा उदकी बैसून त्वरित होय प्रज्ञाहीन याची करणे सांगेन विस्तारून अग्नी तीन विप्रमुखी आहावनीय ग्राहपत्य दक्षिणाग्नी तिसरा विख्यात अग्नि उदक संपर्के त्वरित तेजव जाय अग्नीचे या कारणे उदक वर्जुनी बैसिजे उत्तम आसनी हस्तस्पर्शी नाभिस्थानी जपावा माळ धरुणी उभेनी जपावा प्रातकाळी बैसोनी की जे मध्यान्हकाळी अथवा उभा ठाकोनी उभय पक्षींचा करावा मध्याही हृदयस्थानी जपावा माळ धरुणी हस्तमुखे स्पर्शुनी सायंकाळी जपावा बैसोनी जपावा सायंकाळी पाहावा वृक्ष निर्मळी जरी वृक्ष नसे जवळी नासाग्रनयनी जपावा ब्रह्मचारी गृहस्थाती जप नेमिला अष्टोत्तरेसी वानप्रस्थ संन्यासी यांसी सहस्र मुख्य करावा संधी विग्रह होय जरी अष्टविशिंती तरी करी अशक्त होय जरी 10 वेळ जपावा उत्तम पक्ष मानसी मध्यम गौप्य सुखमेसी अक्षरे प्रकट वाक्येसी कनिष्ठ पुकार पर्येसा त्रिपाद अस्ति गायत्रीसी मिळोनी मनावे पर्येसी न मनता होय महादोषी महानरक अवधरा पृथक करुणी त्रिपादासी जपा मंत्र अतिहर्षी ब्रह्महत्यादी पापेनाशी अनंत पुण्य लाधीजे अंगुष्ट जपे एक पुण्य पूर्वांगुलीने दशगुण शंखमणीने होय शतगुण प्रवालमाला सहस्त्रफळ स्फटिक मणी 10 सहस्र मौतिके पुण्य लक्षादी पद्माश्री निर्गुण जप दशलक्ष पुण्यासे
कोटी गुणे सुवर्णमाला कुशरुद्राक्ष अनंत फला जप करा नित्य काळा गोप्यमाला धरुणिया गोप्यमाला करकमळी जप करा निच्छळी सौख्य पावे अनंत फळी श्री गुरु म्हणते ब्राह्मणांते जप करिता नुलुंघिजे मेरू उल्लंघिता पाप बोलिले अपारू प्राणायाम केलिया त्रिवारू मेरू लंघन पाप जाय गायत्री जप 3 दिवस प्रत्यही करावा एकादश सर्व पातके होती नाश त्रिरात्रीचे पाप जाय अष्टोत्तरशत जप करिता अघोर पातक जाय तोरिता करोनी सहस्त्र जप एकाग्रता उपपातके नासती महापातकादी दोषासी कोटी जप करावा पर्येसी जे जे कर्म इच्छिसी त्वरित होय अवधरा जप करावा मन दृढे न पाहावे मागे पुढे शूद्राधिक यातीकडे संभाषण न करावे द्रव्य घेऊन एखाद्यासी जपता होय अनंत दोषी चांडाळ यनित भरवसी जन्म पावे पर्येसा कंडू नये शरीरा फुले नेनता जरी तुके घडले श्रोत्राचमन करावा हिले दोष नाही अवधरा ब्राह्मणाचे दक्षिण करणे सप्त देवता एका निर्गुणी स्पर्श करिता तक्षणी पापे जाती पर्येसा दृष्टी पडता चांडाळाशी दुराचमने शुद्ध होसी संभाषण झालिया पतितासी आचमन स्नान करावे जपता निद्रा येई जरी अधो वायू जांभई आलियावरी क्रोधरूपे जपता जरी पापरूपे अवधरा मौन्य करावे हे उत्तमे अगत्य बोलीजे संधीविषयी द्विष्णो मंत्र जपता कर्मे पापे जाती सकळीक नेनता घडे इतुके जरी आचमन करावे श्रोती अग्नि सूर्य धेनु दर्शन करी विष्णू मंत्र जपावा ऐसा जप करता विधीने मनकामना होय पूर्ण एकती समस्त ऋषीजन म्हणून सांगे पराशर गायत्री जपावी ऐसी प्रातकाळी म्हणा मित्रस्य ऋषी उद्योस्त्य मंत्र माध्यास्नेसी हिम वे वरुण सायंकाळी शाक परत्वे मंत्र असती म्हणावे विधी जैसे असती गोत्र प्रवर मना भक्ती वृद्धाचाराप्रमाणे चारी दिशा नमोनी प्रदक्षिणा करावी सगुनी गोत्र प्रवर उच्चारुणी नमस्कार करा पर्येसा ऐसी संध्या करून मग करावे औपासन सांगेन त्याचे विधान श्री गुरुवंती ब्राह्मणांशी सायं प्रातवेळा दोन्ही औपासन करावे सगुणी मिळवणी न करावे द्विजजने सर्वांनी पृथक पृथक हेची जाणा न करावे वेळणी आळंद्यात भूमीवरी न करा नित्य स्थंडिल करावे विहित अथवा उदके सारवावे कुंडी स्थापुनी अग्निसी करावे नित्य उपासनेसी वारा घालू नये त्यासी हाते पर्णी आणि सुपे व्याधिष्ट पर्णवांते होय सुपे दरिद्र धनक्षय मुखे फुंकिलिया आयुष्य जाय हस्तमुळी होय मृत्यू फुंकनी अथवा विंझण्यासी वायू घालावा अग्निसी काष्टे समृद्धी पर्येसा ज्वलित असावा अग्नी देखा ज्वाला निगती जयस्थानी आहुती घालावी तयावदनी समिधा आणाव्या ब्राह्मज्ञी शूद्र हस्ते घेऊ नये समिधा पुष्पे दुर्वा देखा आणू नये शूद्रे का होमद्रव्य होती विशाखा सांगेन नावे पर्येसा साळी सामे निवार तंदूल असती मनोहर गोधूम जव निर्धार यावनाळ मुख्य असे साठी दाने मिती प्रमाण आहुती मुख्य कारण अधिक न कीजे अथवा न्यून घृत संपर्क करावे घृत नसेल समयासी तीळ पवित्र होमासी तिळांचे तैल पर्येसी तेही पवित्र असे देखा औपासन केलियावरी ब्रह्मयज्ञ तर्पण करी सांगेन विधी अवधारी श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी मुख्य सकळ प्राप्त कर्मे सारुणी ब्रह्मयज्ञ करावा मध्याई उपासनादी कर्मे करुणी मग करावा ब्रह्मयज्ञ उदका सनिध्य मुख्य स्थानी करावे तर्पण ब्राह्मणी प्राणायाम 3 करुणी विद्युद्यसी मंत्र जपावा दुर्वा घेऊन दक्षिण करी पूर्वमुख अथवा उत्तरी बसावे वाम पादावरी दक्षिण पाद ठेवूनी उभयहस्त संपुष्टेसी ठेवावे दक्षिण जाणुवासी म्हणावे 3 प्रणवांसी मग म्हणावे रुचाक्षर
ओम भूम ऐसे म्हणून त्रिपाद गायत्री उच्चारुनी तस्य ओम म्हणून मग जपावी 10 वेळा. स्वाध्याय दिवसासी म्हणा वेद शक्तीसी. अनध्याय होय तया दिवशी. एक ऋचा म्हणा 50 तोही नये एखाद्यासी. मंत्र म्हणावा विशेषी. नमो ब्राह्मणे मंत्रासी 3 वेळा जपावा. वृष्टीरसी मंत्रासी जपोनी स्पर्शावे. उदकांसी तर्पण करावे परेसी. एका ब्राह्मणा एकचित्ते ब्रह्मयज्ञ करावयासी. द्रव्य दर्भ परेसी. वसु रुद्र आदित्यांसी तृप्त समस्त देव पितर. एखादे दिवशी न घडे जरी अथवा होय समय रात्री जप करावा. गायत्री वेद पठन फल असे देवतर्पण कुशाग्रेसी. मध्यस्थानी तृप्त ऋषीमुळे पितृवर्गासी तर्पण करावे. पर्येसा न करावे तर्पण पात्रात करावे. आपण उदकांत भूमीवर घरी नित्य निषिद्ध असे करू नये. दर्भ ठेवून भूमीवर तर्पण करावे. अवधारी विधियुक्त भक्तिपूर श्री गुरुमंते ब्राह्मणाची तीळ धरुणी आपुल्या करी तर्पण करावे. अवधारी ठेवू नये शिळेवरी. भूमी काष्टपात्री देखा. रोम कुपादी स्थानी देखा. तीळ ठेविता पावती दुःखा. तीळ होती कृमी एका. निषिद्ध बोलती स्थाने 5 घरी तर्पण करावयासी. तीळ अग्राह्य पर्येसी करावे. आपण उदकासी एका. समस्त ऋषीजन श्वेत तीळ देवांसी. धूमवर्ण ऋषीजनांसी. कृष्णवर्ण पितरांसी तीळ तर्पण करावे. यज्ञोपवीत सवे देवासी निविती करावी. ऋषीसी अपसव्य पितरांसी तर्पण करावे. येणे रीती देवांसी अंजुली 1. ऋषीसी अंजुली 2. रस्य पितरांसी अंजुली 3 तर्पण करा ऐसे करावे. स्त्रियांसी अंजुली 1 देखा. व्यतिरिक्त बंधूसी 1 सपत्नी आचार्य नामिका 2 अंजुली करावे. देव ब्रह्म ऋषी शरासी अक्षता मुख्य तर्पणासी. कृष्ण तिल तर्पण पितरांशी. अनंत पुण्य पर्येसा. आदित्य शुक्रवारेंसी. प्रतिपदा मघा नक्षत्राशी. षष्ठी नवमी एकादशीसी तिल तर्पण करू नये. अथवा विवाह उपनयनासी. जन्म नक्षत्र जन्मदिवशी. आपुल्या घरी शुभ दिवशी तिल तर्पण करू नये. जदी न करी तिल तर्पण. उदके सर्व कराजान. मुद्रिका हस्ती सुवर्ण दर्भ पवित्रे करावे. पाय न धुता मंगल स्नान. तिलाविन करिता तर्पण. श्राद्ध करी दक्षिणेविन. निष्फल असे अवधारी. निषिद्ध बोलिले ज्या दिवशी तर्पण करावे. उदकेंसी दीपवाळी चतुर्दशी करावे तर्पण पर्येसा. अंगारक कृष्ण चतुर्दशी करावे तर्पण पर्येसी. यमाचे नावे विधीसी. यज्ञोपवीत सव्याने 1 तीळ घेऊनी. त्रिवार अंजुली देऊनी. यमाचे नाम उच्चारुनी तर्पण करावे भक्तीने. यमाची नावे त्रयोदशी सांगेन एका विस्तारेसी. यम धर्मराजा पर्येसी. मृत्युवंतक 4था जाना. वैवस्तव अकाल देखा. सर्वभूतक्षय एका. 8वा औदुंबर नामिका. निलाय परमेष्ठी 10 जाना. वक्रुकादर चित्ररेखा. चित्रगुप्त त्रयोदशिका. प्रत्येक नामे म्हणून या एकेका. नदीत द्यावे पर्येसा. समस्त पातके नासती. रोगराई न पीडिती. अपमृत्यू कधी न येती. ग्रहपीडा न बाधे. शुक्ल पक्षी माघमासी तर्पण करावे. अष्टमीसी भीष्म नामे पर्येसी. वर्षपातके परिहरती. ऐसे तर्पण करुणी. सूर्यनामे अर्घ्येतिनी द्यावी. समस्त द्विजनी म्हणे श्री नरसिंह सरस्वती. सिद्ध म्हणे नामधारकासी. कृपामूर्ती स्वामी कर्मविधीसी. सांगता झाला ब्राह्मणासी. येणे परी विवाहताचार म्हणे सरस्वती गंगाधर. ऐसा ब्राह्मणांचा आचार वर्तता होय. मनोहर सर्वाभीष्टे साधतील. इति श्री गुरुचरित्रामृत नामधारक शिष्य संवादात वेदोपनिषदम तीर्थार्थ आचर निरूपणाध्याय हा. इति श्री गुरुचरित्रामृत परमकथा कल्पतरु श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे
अनेक निरूपण नाम षट त्रिशोऽध्याय. श्री गुरुदत्तात्रेय अर्पितमस्तु. ओवी संख्या 537. श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु. अध्याय 36 पूर्ण झाला.